रमाई रमाई रमाई, अगं ऐक ना रमाई. काय काय झालंय? वाघ मागे लागल्यासारखी का हाका मारतीयस मला? रमाई अगं दिगू चांगलाच पिसळलाय. म्हणजे मी थोडंसंच डिवसलं होतं, पण दिगूचे एक पाऊल अपेक्षेपेक्षा पुढेच पडलंय. म्हणजे मी म्हंटल काय आणि दिगूने लगेच सकूचं सगळं सामान गोळा करून परसदारी घेऊन आलाय आणि आग लावलीये. काय? हो अगं. सखूचं सगळं सामान जाळायला निघालंय? मी बघते, तू शंभू जवळ थांब. सखू, तुझे अंत्यसंस्कार करता नाही आले, पण तुझ्या उरल्या सुरल्या अस्तित्वाची मात्र राख होते. हे कसलं कागदपत्रांचं बाड आहे? किती दुष्ट आहे मी. पदोपदी मला सांभाळून घेणाऱ्या सखूचं सामान मी जाळलं. आज काही असो, पण आधी मी जे अनुभवलं ते खरंच होतं. आणि मी तरी नाही, या हाताला शिक्षा द्यायलाच हवी. हो, शिक्षा द्यायलाच हवी. चिपरे, मला वाटलं होतं की आहुंचा मी चेटकीने हा गैरसमज जर कायम राहिला तर कदाचित ते सुखी राहतील. पण नाही, ते चुकीचं आहे चिपरे. अगं, मी त्यांची चांगली सखू नसून चेटकीन सखू आहे या कल्पनेनेच त्यांना खूप त्रास होतोय. नक्की चिपरे, त्यांना खूप त्रास होत असेल. चिपरे, मला तेव्हा कळलं नाही, पण आता मला जाणवतंय त्यांचं मन दुखावलं गेलंय. त्यांचं मन धगधगतंय का? त्याच्यावर फुंकर मारायला मला जायला हवं. चिपरे, त्यांना खूप त्रास होते, मला जायला हवं. आऊंची तळमळ होते आणि मला ती जाणवते. चिपरे, जायला हवं आपल्याला.